विष्णू सखाराम कुलकर्णी. चित्रकलेविषयी लोकांमध्ये प्रेम निर्माण व्हावं, कलाकृती लोकांसमोर याव्यात, त्यातून कलाकारांना प्रसिद्धी मिळावी, त्याचा योग्य मोबदला मिळावा म्हणून सतत प्रयत्न करणारे विष्णू सखाराम तथा V.S. कुलकर्णी हे मूळचे इचलकरंजीचे. 4 जानेवारी 1927चा त्यांचा जन्म. सीताराम धोंड कुलकर्णी आणि जानकी यांचं हे चौथं अपत्य. नंतर सखाराम आणि सत्यभामा कुलकर्णी यांनी त्यांना दत्तक घेतलं. इचलकरंजीतल्या गोविंदराव विद्यालयात त्यांचं शालेय शिक्षण झालं. चित्रकार ज.द. गोंधळेकर हे त्यांचे गुरु. त्यामुळे मॅट्रिक झाल्यावर गोंधळेकर शिकवत असलेल्या रानडेज फाईन आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. 1951 मध्ये त्यांनी G.D. आर्ट ही पदवी मिळवली. एकीकडे महाराष्ट्र शासनाच्या फोटोझिंको मुद्रणालयात ते नोकरीही करत. फोटोझिंकोत नोकरी सुरू असतानाच 1965च्या दरम्यान कुलकर्णी यांनी चित्रप्रिया हे चित्रग्रंथालय पुण्यात सुरू केलं. घरात, कार्यालयात मूळ चित्र लावायची सवय लोकांना लागावी, चांगल्या चित्रांचा प्रचार व्हावा असा त्यांचा हेतू होता. यात अनेक नामवंतांच्या तसंच नवोदितांच्या मूळ चित्रांना फ्रेम करून अनेक संस्था आणि घरं यातून ती चित्र सजावटीसाठी मांडली जाई. ही चित्र दर महिन्याला बदलली जात. तसंच त्यातून येणारं उत्पन्न हे त्या कलाकारांना देण्यात येईल. असा प्रयोग पुण्यात प्रथमच झाला आणि तो यशस्वीही ठरला. 1980 मध्ये स्थापन झालेल्या चित्रकार ज.द. गोंधळेकर प्रतिष्ठानचे ते संस्थापक सदस्य होते. या संस्थेतर्फे सर्व चित्रकारांना एकत्र आणणं, चित्र प्रदर्शनं भरवणं, चित्रकारांची सूची तयार करणं असं कार्य त्यांनी केलं. वास्तववादी शैलीतील व्यक्तिचित्र रंगवण्यात V.S. कुलकर्णी यांनी प्रावीण्य मिळवलं. त्यांची व्यक्तिचित्रे ही पुणे महानगरपालिका, टिळक स्मारक मंदिर, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, सावरकर भवन मुंबई, सेल्युलर जेल अंदमान अशा अनेक ठिकाणी लागली आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजीचा स्वातंत्र्य प्राप्तीचा सुवर्ण क्षण त्यांनी सत्तांतर या नावाने चित्रबद्ध केला. या चित्राचं 2001 साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते अनावरण झालं होतं. ऑल इंडिया फाईन आर्ट अँड क्राफ्ट सोसायटी या दिल्लीतील संस्थेतर्फे ज्येष्ठ चित्रकार म्हणून त्यांचा सन्मान झाला आहे. तसंच फाय फाउंडेशनच्या 1994 सालच्या पुरस्काराचेही ते मानकरी ठरले.